नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे मसाला कडाकण्या. तिखट मिठाच्या या कडाकण्या चवीला खूप छान लागतात, करायलाही एकदम सोप्या आणि एकदम कुरकुरीत. हे बघा, आणि हे बघा, तुम्हाला एक कडाकण्या मोडून दाखवते. एकदम मस्त, अजिबात तेलकट झाले नाही. तिखट मसालेदार कडाकण्या करण्यासाठी मी इथं पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि वाटीने मोजल्यास 2 मोठी वाटी मैदा आहे. मैदा मात्र चाळूनच घ्यायचा. त्यासाठी मी बारीक चिरोटे रवा 1 पाव वाटी घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी हळद अर्धा चमचा, चवीनुसार तिखट घ्यायचंय. मी इथं लाल तिखट घेतले 2 मोठे चमचे घेतलेले आहे. ओवा 1 चमचा, चवीनुसार मीठ, हिंगपूड अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आणि मोहन करण्यासाठी त्यामध्ये पाव वाटी तेल घेतलेलं आहे. हे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचंय. इथं मी 2 वाटी मैदा वापरलाय. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता, पण बारीक मैद्याच्या चाळणीने बारीक चाळणीने चाळूनच घ्यायचं, म्हणजेच आपले कडाकण्या एकदम छान होतात. आणि असेल तर निम्म मैदा निम्म गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी इथं पूर्ण 2 वाटी मैदा वापरलेला आहे. त्यामध्ये हा बारीक रवा घेतलेला आहे. बारीक जर रवा नसेल तर मिक्सरला लावून घ्या. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालायचे. जिरे हाताने छान रगडून घ्यायचं, म्हणजे त्याचा वास आणि चव ही छान येते. ते घालायचं. ओवा 1 चमचा, ते सुद्धा छान असं हाताने चोळून घालायचं. हळद, हिंगपूड, तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. इथं कोथिंबीर शिवाय तुम्ही कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता. छान एकत्र करायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण हे जे तेल घेतले, तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल छान गरम केलेलं आहे, ते यामध्ये घालायचं. आपल्याला इथं कुरकुरीत कडाकण्या हव्या आहेत, त्यामुळे आपण गरम तेलाचं मोहन घातले. जर खुसखुशीत कडाकण्या हव्या असतील तर तेल गरम करायचं नाही, तसंच घ्यायचं, म्हणजे एकदम खुसखुशीत आपल्या कडाकण्या बनतील. तेल गरम असल्यामुळे चमच्याने आधी छान घोटून घ्यायचं. त्यानंतर हाताने पूर्ण पिठाला तेल चोळून घ्यायचं. पिठाला तेल छान चोळलं गेले. या पद्धतीचं पीठ तयार झालंय. हातात असं घेतल्यानंतर या पद्धतीचा मुटका तयार होतो, म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. जर मुटका होत नसेल तर तेल आणखीन थोडंसं गरम करून घालायचं आणि पूर्ण चोळून घेऊन त्याचा मुटका करून बघायचं, म्हणजेच आपल्या कडाकण्या ज्या तयार होतात त्या एकदम कुरकुरीत तयार होतात. आता थोडंसं पाणी घालून हे घट्टचं कणिक बनवून घ्यायचंय आपल्याला. या पद्धतीचं कणिक मळलं गेलंय. खूप मऊ मळायचं नाही, नाहीतर आपल्या कडाकण्या तेलकट बनतात. या पद्धतीनं थोडंसं घट्टच असलं पाहिजे आणि 10 मिनिटं हे झाकण लावून ठेवायचं, म्हणजे त्यातला रवा छान मुरला जातो आणि त्यानंतर मग आपण कडाकण्या करायला घ्यायचं. 10 मिनिट झाले, आपलं कणिक छान मुरलं गेलंय. परत एकदा छान घोटून घ्यायचं आणि आपल्याला कडाकण्या करायच्या आहेत, त्यामुळं जेवढ्या आकाराच्या कडाकण्या करायच्या आहेत त्यानुसार त्यातले गोळे काढून घ्यायचं. हाताने पूर्ण घोटून घ्यायचं. पूर्ण असे गोळे करून आपण ठेवून द्यायचं आणि त्यावरती झाकण लावून ठेवायचं, म्हणजे आपले गोळे सुकणार नाहीत. आपले सगळे गोळे तयार झाले. त्यातला एक गोळा घ्यायचा, हाताने छान घोटून घ्यायचं. शिल्लक राहिलेल्या कणकेवरती झाकण लावूनच ठेवायचं आणि हा तयार झालेला गोळा मैद्यावरती घोळवून घ्यायचं.
म्हणजे एकदम पातळ आपल्याला कडाकण्या लाटता येतात आणि अगदी घासून लाटायचं म्हणजे एकदम पातळ लाटलं जातं. जितकं शक्य आहे तितकं पातळ लाटायचं म्हणजे कडाकण्या चवीला एकदम छान लागतात. अगदी एकसारख्या आणि पातळ अशा आपल्या कडाकण्या लाटून तयार आहेत. अगदी 10-12 आपण लाटून घ्यायचं आणि मग तळायला घ्यायचं. वरती तेल तापवायला ठेवलंय. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये एक कण घालून बघायचं. हे बघा पटकन वरती आलं. आता गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आपण आता हे कडाकणे सोडायचे. खालची बाजू अजिबात हलवायची नाही. थोडा वेळ त्या कडक होऊ द्यायचं. त्यानंतर त्यावरती तेल थोडंसं येऊ द्यायचं. खालची बाजू पूर्ण कडक झाल्यानंतर कडाकणी पालती करायचं. ती बाजू पण छान तळून घ्यायचं. दोन्ही बाजू छान तळलं गेल्यावर तेलातनं काढून घ्यायचं. पूर्ण तेल निथळू द्यायचं. हे बघा किती मस्त आपली कडाकण्या तयार झाले. या पद्धतीनं बाकीच्या पण कडाकण्या करून घ्यायचं. आपल्या कडाकण्या तळून तयार आहेत. हे बघा एकदम मस्त, एकदम कुरकुरीत, चवीलाही खूप छान झाले आहेत. तुम्ही या पद्धतीनं तिखट मिठाच्या कडाकण्या करून पहा. चवीला एकदम मस्त लागतात. करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.